नमस्कार, आपण पाहता टीव्ही 9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम अत्यंत खास आहे, कारण एक गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भरल्या पोटी कुठचीही परीक्षा देता येते, कुठचाही अभ्यास करता येतो आणि अर्थात आयुष्यात कुठच्याही संकटाला सहजपणे सामोरं जाता येतं. मात्र जे उपाशी पोटी असतात किंवा अर्धपोटी असतात ते अनेक वादळ झेलतात आणि अर्थात झुंजतात आणि त्यानंतर जे यश मिळतं त्याची चवच काही वेगळी असते. आज आपल्यासोबत जे लोक आहेत त्यांनी अशीच अपार मेहनत घेतलेली आहे, अपार कष्ट केलेले आहेत आणि अतिशय विपरीत स्थिती असताना देखील त्यांनी हे यश संपादित केलेलं आहे आणि म्हणून यातला प्रत्येक जण जो आहे तो आपल्यासाठी एक मोठा आदर्श आहे. मी सगळ्यांचं स्वागत करतो. सगळ्यात आधी अजय शिंदे आणि नरेंद्र शिंदे या दोन्ही भावांचं अहमदनगरमधनं हे दोघे आपल्या सोबत आहेत आणि आता अर्थात उपजिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार जे झालेले आहेत दोघांचं खूप स्वागत. तसंच अक्षय गडलिंग अमरावतीतनं आपल्या सोबत आहे, नायब तहसीलदार आता तो झालेला आहे. श्रद्धा बागराव आता आपल्या सोबत आहेत, देखील तहसीलदार. प्रसाद चौघुले उपजिल्हाधिकारी पदाला आता गवसणी त्याने घातलेली आहे. प्रसाद, तुझं देखील खूप स्वागत. आणि आरती पवार आपल्या सोबत आहेत आणि DYSP पदाला आता त्यांनी गवसणी घातलेली आहे. आपण बघतोय उत्तुंग असं यश या सगळ्यांनी मिळवलेलं आहे. मात्र हे यश जे आज त्यांच्या तोंडून जे ऐकणार आहोत ती नुसती यशाची ही यशोगाथा नाहीये, तर त्या पाठची त्यांची अपार मेहनत जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत, कारण आपल्यासाठी ती खरंच खूप आदर्शवत आहे. सगळ्यात आधी सुरुवात करूयात, कारण MPSCच्या परीक्षेमध्ये पहिला जो आलेला प्रसाद चौघुले साताऱ्यातनं तो आपल्या सोबत आहे. प्रसाद, किती कठीण होतं हे सगळं तुझ्यासाठी आणि त्याच्यावर तू इतक्या विपरीत स्थितीत जाऊन मात केलेली आहेस. आज असंख्य तरुण तुला ऐकतायत, काय सांगशील त्यांना? कसा प्रवास नेमका होता आणि कसं यश संपादित केलंस? सर, हा प्रवास आपण म्हणू शकतो की खडतर राहिला होता, कारण आपण बघितलं तर सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन खूप भयानक वाढत आहे. त्यामुळे तुम्हाला एक पूर्ण वर्षभर तेवढ्याच ताकदीने शेवटपर्यंत तुम्हाला अभ्यास हा चालू ठेवावा लागतो. त्यामध्ये बरेच वेळेला असं मानसिक ताण येत असतो तुमच्यावर, पण त्याला खचून न जाता तुम्हाला ते तुमचं ध्येय आहे ते अचीव करण्यासाठी एक सतत प्रयत्न करावे लागतात. आणि मी असं म्हणेन की माझा अभ्यास हाच माझा स्ट्रगल होता आणि तो असं वाटतं की आज कुठेतरी फळाला लागलेला आहे आणि हे यश मला मिळालेलं आहे. नक्कीच. तो क्षण कसा होता की तू पहिला आलायस हे जेव्हा कळलेलं असेल, तुझी रिॲक्शन स्वतःची काय होती, घरच्यांची काय रिॲक्शन होती? तर ज्यावेळी मला रिझल्ट कळाला त्यावेळी माझ्या म्हणजे असं वाटत होतं की काहीतरी म्हणजे जे स्वप्न मी पाहिलं होतं काही वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, ते आता कुठेतरी सत्यात उतरते. आणि जेव्हा मी माझ्या आई वडिलांना ही गोष्ट सांगितली त्यावेळी मी घरीच होतो, त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले होते आणि त्यांना इतकं गही भरून आलं होतं की त्यांच्या म्हणजे तोंडातून शब्द येत नव्हता, इतकं त्यांना गही भरून आलं होतं. आणि तो मला वाटतं की माझ्या आयुष्यातला सर्वात आत्तापर्यंतचा आनंददायी क्षण होता की माझ्यामुळे माझ्या आई वडिलांचं कुठेतरी नाव होतंय आणि त्यांनी जे माझ्यासाठी कष्ट सोसले होते तर ते कुठेतरी त्यांच्या आनंदाश्रू रूपाने बाहेर पडत होते असं मला वाटत होतं. नक्कीच. आणि हा आनंद सगळा ओसंडून वाहते तुझ्या चेहऱ्यावरनं. मात्र अपार कष्ट त्यासाठी तू घेतलेले आहेस. पुन्हा मी तुझ्याकडे येतो, कारण हा सगळा खडतर प्रवास जो आहे तो आम्हाला डिटेलमध्ये ऐकायचा आहे, कारण प्रेरणादायी आहे हा सगळा प्रवास. अजय शिंदे आणि नरेंद्र शिंदे हे दोघं जण आपल्यासोबत आहेत, अहमदनगरमधनं आहेत आणि शेतकऱ्याची दोन्ही मुलं. मात्र अपार कष्ट त्यांनी घेतले आणि सगळंच काही त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. मात्र अगदी कण जोडत, एक रुपया जोडत या दोघांनी अपार मेहनत घेतलेली आहे आणि आज हे यश संपादित केलेलं आहे. अजय, आधी तुझ्याकडे, नरेंद्र तुझ्याकडे. या यशाच्या शिखरापर्यंत जातानाचा जो प्रवास आहे तुमच्याकडनं ऐकायचा आहे. अजय. नक्कीच. मी MPSCची सुरुवात जी आहे ती 2014 साली म्हणजे ग्रॅज्युएशनला शेवटच्या वर्षी असताना सुरुवात केली. मी आतापर्यंत MPSCचे 5 वेळा परीक्षा दिली. त्या 5ही वेळा मी इंटरव्ह्यूला होतो, पण दुर्दैवाने मला पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये कुठल्याही प्रकारचं यश आलं नाही आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मला सहाय्यक राज्यकर आयुक्त या पदी काम करण्याची संधी मिळाली. पण मला जे इच्छित पद होतं, मला उपजिल्हाधिकारी पदावर काम करायचं होतं, त्यासाठी मी पुन्हा जिद्दीने अभ्यास करायचं ठरवलं आणि आज मी त्या पदावर काम करत आहे. तर हे करत असताना मला नक्कीच माझ्या आई वडिलांची आणि पूर्णच कुटुंबाची खूप मोठ्या प्रमाणात साथ लाभली. त्यांनी आम्हाला कुठल्याही आर्थिक परिस्थिती कितीही बिकट असताना सुद्धा आम्हाला त्यांनी कधीही त्याची जाणीव होऊ दिली नाही. आणि गावाकडे आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये राहतोय आणि तुम्ही सिटीमध्ये 3 भाऊ शिकत आहात आणि आम्हाला ते सोसत नाही, अशा प्रकारे
कुठलीही त्यांनी आम्हाला तक्रार केली नाही. त्यांनी गावाकडे नेहमीच आम्ही खुशाल आहोत, तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या आणि आम्हाला नेहमीच प्रोत्साहित करत राहिले. त्यामुळेच आज या पदावर आम्ही पोहोचू शकलो. तर आज ज्यावेळेस हे पद मिळाले तर त्यांच्या डोळ्यामध्ये जे काही आनंद अश्रू आहेत, मला वाटतं हे 5 वर्षाचं जे काही मेहनत आहे त्या एक आनंद अश्रूमध्ये मला वाटतं ते सर्व सामावून घेते. खरंय खरंय. आणि नरेंद्र, तुला मी विचारतो, आईबाबांचे सगळे कष्ट जे आहेत, कारण शेतकरी कुटुंबातनं तुम्ही आलेला आहात. अजय जसं आता सांगत होता की आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नसताना देखील त्याची झळ तुमच्यापर्यंत काही येऊ दिली नाही आईबाबांनी. हे हे खूप खूप त्यांचे खरे कष्ट आहेत हे खूप. हो नक्कीच. जे काही त्यांनी कष्ट केले त्या कष्टाकडे पाहूनच आम्ही शहरामध्ये अभ्यास करत होतो. आई वडिलांना समोर ठेवून कायम अभ्यास करत होतो. त्याचा नक्कीच आम्हाला खूप फायदा झाला. नक्कीच. पण आता म्हणजे ज्या क्षणाला रिझल्ट पाहिला त्यानंतर ते सगळं झरकन डोळ्यासमोरून गेलं असेल की जे जे अपार कष्ट केलेले आहेत आणि ज्यासाठी तुम्ही मेहनत केलीत की बाबा घरच्यांना सुख मिळायला हवं, घरच्यांना तो आनंद मिळायला हवा, ते सगळं डोळ्यासमोरून गेलं असेल. हो नक्कीच. जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा सर्वच जण खूप खुश होते. आम्ही तिघही भाऊ इंटरव्ह्यूला पास झालो होतो. आमच्या तिसऱ्या भावाचं 5 मार्कावरून राहिलं, नाहीतर दुधात साखर जसं जे म्हणतो आपण त्या प्रमाणात आम्ही तिघही भाऊ ऑफिसर म्हणून निवड झाली असती. पण थोडक्यात तिसऱ्या भावाचं माझ्या राहिलं 5 मार्कावरून. पण दोघा भावांचं झालं याच्यात नक्कीच आनंद आहे. सगळ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला. नक्कीच. आणि या कुटुंबाचा आनंद खूप महत्त्वाचा आहे. मी पुन्हा तुमच्याकडे येतो, कारण या सगळ्यामध्ये कुटुंबाचं योगदान खूप मोठं आहे. असाच अक्षय गडलिंग देखील अमरावतीतनं आपल्यासोबत आहे. आता नायब तहसीलदार झालेला आहे. मात्र अतिशय अतिशय हालाकीची स्थिती त्यांना आयुष्यात बघितलेली, ज्याचा आपण खरंच अनेक जण विचारही करू शकत नाही. आणि त्या परिस्थितीतला सगळा छेद देऊन तो आज उभा राहिला आणि त्याच्यानंतर प्रचंड मेहनत घेऊन तो आज या पदाला पोचलेला आहे. अक्षय, थोडं मागे वळून पाहिलंस तर फार कष्ट दिसतील तुझे, घरच्यांचे, सगळ्यांचे. हो सर, नक्कीच. आई वडिलांचे कष्ट होते, परंतु सर आई वडिलांनी कितीही कष्ट घेतले असतील तरी त्याची प्रत्यक्षात जी असतो ना, का त्यांनी आपली परिस्थिती बिकट आहे तसं उगाच बागुलबुवा त्यांनी कधी केला नाही. वा आम्हाला शिक्षणाचे कधीपर्यंत त्यांनी कधी पुस्तक नाही म्हटलं असेल. मी इंजिनिअरिंगचं एज्युकेशन घेतलं, ती माझ्या स्वतःची इच्छा होती इंजिनियर व्हावं. त्यांनी असं कधीच नाही म्हटलं की तू इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊ नको. ते प्रत्येकदा सर पाठीशी उभे राहिले. नक्कीच. पण थोडीशी बॅकग्राऊंड सांग ना तुझी सगळी, की आता हे यश संपादन, आता यश सगळ्यांना दिसतंय रे, पण त्याच्या मागची जी मेहनत आहे प्रचंड तुझी आणि घरच्यांची दोघांची, घरचे काय नेमके करतात आणि तुला इथपर्यंत जाण्यासाठी त्यांनी कशी मेहनत घेतली? सर माझ्या मेहनतीपेक्षा माझ्या कुटुंबाची मेहनत सर्वाधिक आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, मोलमजुरी करणारं आमचं कुटुंब. माझे वडील सुद्धा रद्दी विकणं, भंगारचा धंदा करतात. ते गावोगावी जाऊन भंगार जमा करतात. कधी कधी उन्हाळ्याचं सीझन असलं कधी कुल्फे विकायचे. जवळपास 30-40 वर्ष होत आहेत की ते धंदा करतात. आईंचं सांगायचं झालं तर आई दुसऱ्याच्या शेतात, कारण आमचं स्वतःचं शेत नाही, दुसऱ्याच्या शेतात जाऊन मग जो काय मजुरीचा दर असेल त्यानुसार मग कापसाला जाणं, भुईमुगाच्या शेंगा जाणं, कांद्यासाठी काम करणं, अशा वेगवेगळ्या त्याच्यात काम करते. आणि असं असताना मात्र त्यांनी स्वप्न बघितलेलं असेल की तू चांगलं शिकावंस आणि एक मोठा ऑफिसर व्हावंस. त्यांची रिॲक्शन काय होती ज्या क्षणी तू सांगितलं असशील त्यांना? सर जेव्हा निकाल लागला, म्हणजे जवळपास 4:30-5 वाजता जसा निकाल लागला ना, मी बघितलं की माझा नायब तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालं. परंतु माझी स्वतःची अपेक्षा खूप जास्त होती. मला वाटत होतं की कोणाच कदाचित याच वेळेस उपजिल्हाधिकारी मिळेल आणि माझं MPSCचं जे हे आहे संपून जाईल. नायब तहसीलदार झालं, घरच्यांना सांगितलं, तर म्हणजे ते एकदम शॉक झाले. रिझल्ट लागलाय, ते खूप हॅपी होते. पण माझ्या डोळ्यात मात्र अश्रू होते की मला जे पद हवं आहे ते मला मिळालं नाही. पण ते म्हणाले की यार आम्ही सॅटिस्फाईड आहोत, की आम्ही समाधानी आहोत, तुमचं जे काही आहे ना त्यात आम्ही हॅपी आहोत. तो क्लर्क जरी लागला असता, साधा एखादा चपराशी जरी लागला असता तरी सुद्धा आम्हाला इतकाच आनंद झाला असता. आज तर तू अधिकारी झाला, राजपत्रित अधिकारी आहेस. सो ते त्या क्षणात ते खूप हॅपी होते. आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे मी अश्रू पाहिले, हास्य पाहिलं, त्याच्यामुळे ना मलाही असं वाटायला लागलं की ठीक आहे, माझं कुटुंब हॅपी आहे, माझे शिक्षक वृंद हॅपी आहे, माझे मित्र हॅपी आहे. तर मग मलाही वाटलं की ठीक आहे, हे यश आहे माझ्यासाठी, ते खूप 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 आहे.
अक्षय, कदाचित तुला जे दिसतंय आणि स्काय इज द लिमिट फॉर यू असं म्हणू शकतो मी, पण त्यांना कदाचित असं झालं असेल की त्यांचं जे आयुष्य जेवढं खडतर गेलेलं आहे, काट्याकुट्यांचं गेलेलं आहे, खूप जखमा झेललेल्या आहेत त्यांनी, आणि असं असताना तुझं हे यश देखील त्यांच्यासाठी खूप खूप मोठ्या आभाळा एवढं असेल म्हणून, नाही? येस सर, माझे वडील 9वी पास आहे, म्हणजे मॅट्रिक फेल आहे. आई 4थी पास आहे. तर खूप म्हणजे कष्टाळू जीवन गेलं. म्हणजे लहानपणी आम्ही खूप खूप वाईट अवस्था पाहिली आहे. इव्हन आता जो कोरोना होता ना सर, म्हणजे यश किती बदलून देतं ना. कालपर्यंत कोरोना होता आणि कोरोनामध्ये जे लॉकडाऊन होतं, तर आमचे आई वडील दोघांचंही काम थांबून गेलं होतं. बाबा बाहेर जाऊ शकत नसायचे, आईची मजुरी बंद होती. सो कालपर्यंत अशी परिस्थिती होती की कोणी काही विचारलं नाही की हे कुटुंब जिवंत आहे की नाही आहे, काय चालू आहे यांचं. आणि आज जेव्हा निकाल लागतोय ना, तर सगळे दूर दूरपर्यंत लोक आहेत. हे यश आहे ना, खूप काही बोलून जातं की त्यांचे जे काबाड कष्ट आहेत, त्यांनी घेतलेल्या काही इतक्या तकलिफी आहेत, खूप काही बोलून जातं सर. आणि खूप 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 मला खूप समाधानी आहेत की आयुष्यामध्ये मी त्यांच्यासाठी काहीतरी, आता अर्थात त्यांनी माझ्यासाठी भरपूर केलं, त्या यशाच्या माध्यमातून मीही त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो सर. सो आय एम व्हेरी हॅपी सर. खरं, आणि हे समाधानच खूप मोठं आहे की आता तुला त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे. हे देखील मी तुला विचारणार आहे. मी पुन्हा तुझ्याकडे अक्षय येतो. अगदी बोलके शब्द आपण बघतो त्याचे, आणि डोळे देखील पाणावलेले आहेत, कारण हे सगळे कष्ट त्यांनी बघितलेले आहेत, भोगलेले आहेत, आणि त्यानंतर हे यश मिळवलेलं आहे. आणि अशीच एक खास व्यक्ती आपल्यासोबत आहे, श्रद्धा बागराव. अंबरनाथची आहे ती, आणि आदिवासी भागातनं खरं तर ती येते, आणि शिक्षण तिचं अंबरनाथला झालं आहे. श्रद्धा, आदिवासी भागातनं आलेली आहेस तू. अनेकांनी चॅलेंज केलेलं असेल तुला की तू काय एवढं काय मोठं यश मिळवणार नाहीस आणि फार काय प्रगती करणार नाहीस, असे चॅलेंज देणारे खूप असतात, हिणवणारे खूप असतात. त्या सगळ्यांना हे उत्तर आहे? हो सर, नक्कीच. म्हणजे कसं आहे की जरी आदिवासी भागातून आलेली होती तरी सुद्धा इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर जॉब मिळू शकत होता. कारण VGTI सारख्या नामवंत कॉलेजमधून मी जेव्हा डिग्री घेऊन बाहेर पडली तेव्हा जॉब मिळत होता. आणि जॉब सोडून ज्यावेळी मी MPSC करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तो इतरांना काही रुचला नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की जॉब स्वीकारावा, पैसा बघण्याकडे लोकांचा कल असतो. पण मला तसं नव्हतं करायचं. माझी आई स्वतः जिल्हा परिषद कर्मचारी होती, आणि मला सुद्धा काहीतरी गव्हर्नमेंट जॉब स्वीकारून काहीतरी काम करायचं होतं माझ्या भागासाठी, ग्रामीण भागासाठी. म्हणून मी हा निर्णय घेतला होता. बऱ्याच जणांना तो रुचला नव्हता, पण ज्यांनाही ते पटलं नव्हतं त्या सर्वांनी मात्र नक्कीच यश मिळाल्यानंतर फोन करून शुभेच्छा मात्र दिल्यात. नक्कीच. पण आता मला सांग, तू तहसीलदार झाल्यानंतर आईला पहिल्यांदा जेव्हा सांगितलं असशील तेव्हा काय रिॲक्शन होते आईची? नक्कीच सर, पूर्णतः आम्ही भारावून गेलो होतो. मुळात हे अचानक रिझल्ट लागला होता. कुठलीही पूर्वसूचना नव्हती की रिझल्ट लागेल असं, आणि अचानक फोन आलाय मला, आणि फोन जे सुरू झाले की ते थांबलेच नाहीत. आणि त्यावेळी जेव्हा मी आईला सांगितलं, आणि आईला जेव्हा समोर आली, आणि त्यावेळी मी जी घट्ट मिठी मारली आईला, आणि तिच्या डोळ्यात जे अश्रू तरळले, त्यातूनच सर्व काही सर मला मिळालं. नक्कीच. प्रचंड मेहनत घेतली आईनी, श्रद्धा. म्हणजे खूप कष्ट घेतलेले आहेत की तू आज तहसीलदार झालेली आहेस. मात्र इथपर्यंतचा तुझा प्रवास हा सगळा तिच्या कष्टांवर उभा आहे. म्हणजे तुझे कष्ट आहेतच, मात्र ज्याला बेस म्हणतात तो त्या आईच्या कष्टांचा. नाही, तसं बघायला गेलं तर सर्वात जास्त म्हणजे या संपूर्ण माझ्या प्रवासामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा जो आहे तो माझ्या आईचा आहे. कारण कुठलाही डिसिजन आहे तो घेण्याची पूर्णपणे मुभा जी आहे ती मला तिने दिली. कुठल्याही बाबतीत तिने प्रेशराईज करण्याचा प्रयत्न नाही केला. आपली परिस्थिती कशी असो, तू तुझं स्वप्न पूर्ण कर आणि तेच माझं यश असेल असं ती नेहमी म्हणत आली. तिने नेहमीच मला पाठिंबा दिलेला आहे, आणि कधीही मला कमी वाटू दिली नाही कुठल्याही गोष्टीची. सतत मला मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. आणि परीक्षा जेव्हा जवळ आलेली असेल, काय काय चाललेलं तेव्हा डोक्यामध्ये? कारण महिन्यात तिने अभ्यास तर करते असे दिसत होतं, मात्र सगळं काही योग्य व्हावं, रिझल्ट चांगला लागावा, यासाठी पॉझिटिव्हिटी पण खूप महत्त्वाची असते. श्रद्धाकडे तेवढी आहे नक्कीच? हो हो हो, म्हणजे कसं होत होतं की परीक्षा बऱ्याच दिल्या, पण त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी यश येतच होतं असं नाही. मग ज्यावेळी अपयश यायचं त्यावेळी वाईट वाटायचं. त्यावेळी ती फक्त एकदा डोक्यावरनं हात फिरवायची, आणि त्यातनं माझं संपूर्ण टेन्शन दूर व्हायचं, आणि मला पूर्णपणे पुन्हा प्रयत्न करण्यासाठी ती उभारी द्यायची.
क्या बात. आणि हा आईचा सपोर्ट जो आहे, हा मायेचा हात आहे, हा सगळं काही करून घेतो कष्ट, हे खूप महत्त्वाचं आहे. श्रद्धा, पुन्हा मी तुझ्याकडे येतो, कारण हे सगळे कष्ट तुझे ऐकायचे आहेत, आईचे कष्ट ऐकायचे आहेत आणि अर्थात पुढे काय प्लॅन आहे डोक्यामध्ये ते देखील ऐकायचं आहेच. आरती पवार आपल्यासोबत आहे आणि आता DYSP पदाला तिने गवसणी घातलेली आहे. खूप मोठं यश तिने संपादित केलेलं आहे. आरती, तुझा नेमका प्रवास कसा होता या सगळ्याचा? घरच्यांची किती मोठी साथ? सर, सर्वप्रथम मला सांगायला हे आवडेल की मी एक जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आहे. जे माझं मूळ गाव आहे ते देवगाव गाडा, तालुका दौंड येथील आहे व माझं पूर्ण शिक्षण हे बारामती तालुक्यामध्ये झालेलं आहे व मी इंजिनिअरिंगची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास मी 2017 साली चालू केला. त्यावेळेस मला काही कल्पना नव्हती की ही स्पर्धा परीक्षा म्हणजे MPSC म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. व पहिल्या प्रयत्नामध्ये मला करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी हे पद मिळालं व मला बारामती नगर परिषद इथेच होम पोस्टिंग मिळाली. त्याच्यानंतर माझं एक स्वप्न होतं की राजपत्रित आणि क्लास 1 पदच मिळवायचं. त्याच्यावर मी थांबले नाही की एखादी पोस्ट मिळाली व आता अभ्यास बास करायचा म्हणून. व त्याच्यानंतर मी सहाय्यक कक्ष अधिकारी हे सुद्धा पद मिळवलं होतं, परंतु डोक्यात एकच ध्येय होतं की क्लास 1 पदच मिळवायचं. त्याच्यानंतर मी अभ्यास कंटिन्यू चालू ठेवला व राज्यसेवा 2019 ही जी एक्झाम आहे तो माझा पहिलाच प्रयत्न होता व या प्रयत्नामध्ये मला हे DYSP पद मिळालं. मी याच्यामध्ये आवश्यक नमूद करू इच्छिते की या प्रवासामध्ये मला माझे आई वडील, आजी आजोबा व माननीय कौले सर, मोरे सर, मोहिते सर व आचार्य अकॅडमीची जी संपूर्ण टीम आहे व बारामती नगर परिषदेचे जे मुख्य अधिकारी योगेशजी कडुसकर सर आहेत, यांनी मला खूप खूप मोलाची साथ दिली आहे व या सर्वांच्या साथीमुळेच मला हे यश मिळालेलं आहे हे मी सांगू इच्छिते. नक्कीच. पुन्हा मी तुझ्याकडे येतो, कारण सगळा प्रवास जो आहे तो खडतर प्रवास ऐकायचा आहे, अनेकांसाठी तो प्रेरणादायी आहे, म्हणून ते सगळं जाणून घेतोय तुमच्याकडनं. इंद्राणी गोमासे देखील आपल्यासोबत आहे, तिच्याकडे देखील आपण जाणार आहोतच. मी छोटासा ब्रेक घेतोय. मात्र आपण बघतोय प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळं आहे, प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे आणि प्रत्येकाचं यश संपादित जे केलेलं आहे त्यासाठी घेतलेली, घरच्यांनी घेतलेली मेहनत अपार आहे. जाणून घेऊयात छोट्याशा ब्रेकनंतर. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आणि हे MPSCचे सगळे वीर आपण बघतोय आणि अर्थात अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी काबाड कष्ट केलेले आहेत आणि हे यश संपादित केलेलं आहे. इतकं सोपं हे त्यांचं यश नव्हतं आणि म्हणूनच या यशाला एक वेगळा गंध आहे, वेगळा सुगंध आहे. या यशाला एक वेगळी चव आहे आणि या अर्थात या यशामागे अनेकांचे हात राबलेले आहेत. ते देखील आपण त्यांना विचारतोय. इंद्राणी गोमासे आपल्यासोबत आहेत आणि आता लग्नानंतर तहसीलदार पदाला तिनं गवसणी घातलेली आहे. इंद्राणी, तुझ्या यशाचं नेमकं श्रेय कोणाला देणार? मी माझ्या यशाचं श्रेय माझे आई वडील, माझे पती आणि माझ्या सासरच्या मंडळींना आणि शिक्षकांना देते. आणि माझ्या पूर्ण कुटुंबाचाच यात सहभाग असल्यामुळे माझे दोन्ही कुटुंब या यशाचे भागीदार आहेत. नक्कीच. अनेकदा असं होतं की एकदा लग्न झालं की अनेक मुलींना वाटतं की बस झालं, आता याच्यापुढे काही शिक्षण वगैरे नको, आपण आपलं घर सांभाळावं. मात्र त्या बाबतीत खरंच मोठा आदर्श तू निर्माण केलेला आहेस. सासरच्या मंडळींचा इतकं चांगलं सहकार्य मिळेल असं वाटलं? माझ्या घरच्यांनी त्यांच्या अपेक्षांचं ओझं माझ्यावर कधीच लादलं नाही. त्यांनी मला मी जे डिसिजन घेतले त्या डिसिजनमध्ये नेहमी साथ दिली. तू जे करतेस ते प्रामाणिकपणे कर, हा त्यांचा नेहमी मला सांगणं असायचं घरून. त्यामुळे आता मला हे यश मिळालेलं आहे. पण घरच्यांची माझ्याकडून परत म्हणजे एवढंच हे आहे की तुला परत समोर जर अधिकही करायचं आहे आणि ही जिद्द चिकाटी कायम ठेवायची आहे तर ती तू सोडू नको. आणि नेहमी आपण जसं म्हणतो की नेहमी समोर प्रगतीसाठी माणसाने प्रयत्नरत असावं. तर माझ्या घरच्यांची तीच अपेक्षा आहे की मी ह्या गोष्टीसाठी प्रयत्नरत असावं आणि जिद्द आणि चिकाटी सोडू नये. नक्कीच. आणि इंद्रायणी आता तहसीलदार झालेली आहेस, मिस्टरांची काय रिॲक्शन जेव्हा त्यांना सांगितलंस? माझं ग्रॅज्युएशन म्हणजे माझी पदवी माझं लग्न झाल्यानंतरच पूर्ण केलेली होती. त्यामुळे त्या दरम्यानच्या काळात जे सहकार्य त्यांचं लाभलं तेच मला माझ्या स्पर्धा परीक्षांसाठीही लाभेल ह्या गोष्टीची मला पूर्ण खात्री होती. आणि ती खात्री खरंच म्हणजे पूर्ण झाली आणि मला माझ्या घरच्यांचं खूप मोठं पाठबळ लाभलं. त्यांची सपोर्ट सिस्टीम खूप जास्त भक्कम होती. त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले आहे. जेवढा माझ्या यशात माझ्या आईवडिलांचा वाटा आहे तेवढाच वाटा माझ्या सासरच्या सर्व मंडळीचाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे पती माझ्या पाठीमागे खूप मोठा आधार म्हणून उभे राहिले आणि मला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी
मोटिवेट केलं आणि समोर जाण्यासाठी प्रेरणा दिली. त्यामुळेच आज मी या पदापर्यंत पोहोचू शकले. नक्कीच. मग इंद्रायणी, तुझ्या मिस्टरांचंही कौतुक आणि सासरच्यांचं देखील खूप कौतुक, कारण लग्नानंतर देखील त्यांनी हे सगळं घडून आणलं, एवढा सपोर्ट केला. इंद्रायणी, मी पुन्हा तुझ्याकडे येतो. प्रसाद चौगुले देखील आपल्या सोबत आहे, कारण राज्यात पहिला आलेला आहे MPSCच्या परीक्षेमध्ये. प्रसाद, अडचणी काय काय नेमक्या आलेल्या होत्या? कारण अनेकांना असं वाटतं की हे यश फार सोपं आहे, मात्र तसं नाहीये. त्यासाठी जे अपार कष्ट घेतलेले असतात. घरच्यांविषयी तर तू सांगितलंस, मात्र तुला स्वतःला काय काय अडचणी यामध्ये आल्या आणि त्याच्यावरती तू कशी मात केलीस? नक्कीच सर, म्हणजे मी असं म्हणेन की मी तसा थोडा भाग्यवान समजतो स्वतःला, की मला म्हणजे घरच्यांकडून आर्थिक वगैरे पाठबळ मिळालं होतं पूर्ण, आणि मी स्वतः देखील जॉब केला असल्यामुळे मी स्वतः काही सेव्हिंग केली होती, जेणेकरून मी पुण्यात 1 ते 1.5 वर्ष सस्टेन करू शकेल. त्यामुळे तसं म्हणायला गेलं तर त्या दृष्टीनं मला काही हे नव्हतं. मेन मला वाटतं की सगळ्यात अडचण असते ती गायडन्सची, आणि गायडन्स जर तुम्हाला प्रॉपर जर नसेल तर बऱ्याच वेळेला असं होतं की विद्यार्थी मार्ग भरकटतात. त्यामुळे असं होतं की जास्त वेळा म्हणजे तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. तर हा सर्वात मोठी अडचण होती. आणि अजून एक मी म्हणेन की ज्यावेळी मी जॉब सोडला होता त्यावेळी पण मला पण असा अनुभव आला होता की बरेच जण म्हणायचे, अरे एवढा चांगला MNCचा जॉब आहे, कशाला सोडतोयस, आणि इकडे नाही झालं तर वगैरे, त्या टाईपचे काही लोक विचार मांडत असतात. पण या असं निगेटिव्ह विचाराला बळी न पडता म्हणजे मला माहित होतं की मला हेच करायचं आहे, आणि कुठेतरी थोडा आत्मविश्वास होता मला, तर त्या आत्मविश्वासाच्या जोरावर मग मी या क्षेत्राकडे येण्याचा निर्णय घेतला होता. त्यासोबत अशाला मागे खेचणारे पण खूप असतात. असं सांगेन की आता बरीच मुलं पुण्यात, हो आपण असं मागे असं म्हणू शकतो आपण, कारण जसं मी म्हणलं की काही निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनामध्ये ते टाकत असतात, मग ते जेणेकरून की तुम्ही स्वतःवरच डाऊट करायला लागाल. पण हेच सर्वात मोठं हे असते की तुम्ही त्यातून ओव्हरकम कसं करता, आणि तुमचं जे खरं तुमचं जे टार्गेट आहे ते तुम्ही कसं अचीव्ह करता, हे यातून दिसून येतं. नक्कीच. पुन्हा मी प्रसाद तुझ्याकडे येतो. मात्र आपण बघतोय अतिशय मनापासून हे सगळेजण बोलत आहेत, कारण तशी मेहनत देखील या सगळ्यांनी केलेली आहे. अजय शिंदे आणि नरेंद्र शिंदे हे शेतकऱ्याची दोघी मुलं आपल्यासोबत आहेत, आणि खरंच खूप मेहनत त्यांच्या घरच्यांनी तर घेतलेली आहे, या दोघांनी पण घेतली, कारण घरच्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, त्यांना आनंद देणं हे खूप गरजेचं होतं, खूप आवश्यक होतं आयुष्यात. अजय, तुला मी या संदर्भात विचारतो, या सगळ्यामध्ये आपण बघितलं आज अनेक शेतकऱ्यांची मुलं तुम्हाला ऐकत असतील, फार हालाकीची स्थिती असते, शेती नीट होत नसते, अर्थात पावसा पाण्याचा काही भरोसा नसतो. या सगळ्यामध्ये जाऊन काहीही झालं तरी आपल्या मुलांना योग्य शिकवायचंच आणि त्यांची स्वप्न पूर्ण करायची. ही तुमची स्वप्न त्यांनी कष्ट घेतले आणि तुम्ही स्वप्न पूर्ण करून दाखवलेली आहेत. मात्र अडचणी खूप आल्या असतील. जे तुला काय काय अडचणी आल्या? शेतकऱ्याचा मुलगा म्हटलं तर एकतर पहिली गोष्ट असते की जे आपले इन्कम सोर्स असतात ते निश्चित नसतात. म्हणजे मंथली जे पगारी असतात लोक, त्यांना मंथली माहीत असतं की आपल्याला एवढे पैसे येणार आहेत. पण शेतकऱ्याच्या घरामध्ये तसं नसतं. कधी उत्पन्न 6 महिन्यात एकदाच मिळतं, तर कधी तोटाही खूप असतो. तर अशा आर्थिक अडचणी ज्या असतात त्या खूप जास्त फेस कराव्या लागतात. दुसरी गोष्ट असते की बाकी समाजामधून पण पाहिजे तेवढा सपोर्ट मिळत नाही, किंवा तुम्ही ज्यावेळेस माझ्या वडिलांनी डिसिजन घेतला होता की तिन्ही मुलांना मी चांगल्या पदावर जाण्या इतपत त्यांना शिक्षण देईल, माझ्या आईचंही ते स्वप्न होतं, तर समाजातून त्यांना विरोध होत होता की तुम्ही असं 3 मुलांवर एवढा खर्च करू नका, तुम्हाला ते झेपणार नाही. वेळप्रसंगी त्यांनी बाहेरूनही व्याजाने कधी पैसेही काढले असतील, आमच्यापर्यंत ते कधी आलं नाही. पण मला एवढं सांगू इच्छितो मी या माध्यमातून की ज्यावेळी असं कोणी कठीण परिस्थितीमधून अभ्यास करत असतो, तर त्यांना एक आपण आर्थिक मदत जरी नाही झाली तरी शाब्दिक मदत मला वाटतं प्रत्येकाने करायला हवी, आणि त्यांना त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना जिद्द द्यायला हवी आणि त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करायला हवं असं मला वाटतं. खरं, खूप महत्त्वाचा मुद्दा अजय तू मांडलेला आहेस, आणि निदान पाठीवरती हात ठेवून कोणीतरी लढ म्हणणं हे खूप गरजेचं आहे, आणि ते शब्द खूप मोलाचे असतात. मी एक छोटासा ब्रेक घेतोय आणि इतर सगळ्यांशी बोलणार आहे. खरंच हे यशोवीर आहेत सगळे, आणि प्रत्येकाची गाथा खूप महत्त्वाची आपल्यासाठी. जाणूयात छोट्याशा ब्रेक नंतर.
आणि MPSCचे यशोवीर सगळे आपल्यासोबत आहेत. प्रत्येकाची कहाणी वेगळी, प्रत्येकाचा खडतर प्रवास वेगळा, मात्र प्रत्येकजण एक दीपस्तंभासारखा आता प्रत्येकासाठी आपल्यासाठी आहे, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांच्याशी आपण गप्पा मारतो. या सगळ्या नरेंद्र शिंदे आपल्यासोबत आहे. नरेंद्र, अजयनी सांगितलं त्याप्रमाणेच प्रवास तर सगळा खडतर होता, मात्र या सगळ्यामध्ये असं देखील कधी झालं असेल की आता काय करावं, पुढे काही मार्ग सापडत नाहीये, असे अनेक प्रसंग आले असतील, त्याच्यावर तू मात कशी केलीस? खरं सांगायचं तर माझ्यासमोर असे कधी प्रसंग आले नाहीत. मोठे भाऊ असल्यामुळे माझ्यापर्यंत कधी असे येऊ दिले नाहीत. तू फक्त अभ्यास कर एवढंच मला सांगण्यात आलं आणि जो काही अभ्यास करायचा होता मी फक्त त्याच्यावर फोकस करून अभ्यासाकडे लक्ष दिलं. आणि खूप खूप मोठी गोष्ट आहे आणि हे त्यांचं मग खूप मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये की ही सगळी झळ तुझ्यापर्यंत त्यांनी पोचू दिली नाही. मी पुन्हा तुझ्याकडे येतो. अक्षय देखील आपल्यासोबत आहे. अक्षय, मगाशी तू घरची सगळी हालाकीची स्थिती आम्हाला सांगितलीस आणि ऐकून आमच्या अंगावरती काटा आला की इतक्या विपरीत स्थितीमध्ये अक्षय तू हे यश जे ते संपादित केलेलं आहेस. तुझ्यासमोर आले होते असे काही प्रसंग की ज्या वेळेला खरंच काय करावं असा प्रश्न पडलेला असेल? कारण एकीकडे घरची अवस्था तू बघत असशील आणि त्याच वेळेला एवढा अभ्यास करायचा आहे, त्याच्यानंतर इतकं पुढे जायचं आहे, यश संपादित करायचं आहे, सगळं होत असताना कारण शेवटी डिसिजन मेकिंग आहे खूप गरजेचं असतं. काही क्षण असे असतात की असं वाटतं की आता काय करावं, युटर्न घ्यावा का? हो सर, नक्कीच. माझं ग्रॅज्युएशन झालं आणि म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधनं. इंजिनिअरिंग संपल्यानंतर कॅम्पस सिलेक्शनमधून एका छोट्याशा कंपनीमध्ये सिलेक्शन झालं. 15-20 हजाराचा असणारा पगार. कंपनीमध्ये जॉईन झालो. 2-1 महिने जॉब केला. मग जाणवायला लागलं की हे क्षेत्र आपल्यासाठी नाहीये, या क्षेत्रामध्ये टिकणं कठीण आहे आणि मी इथं सस्टेन नाही करू शकत. माझी आवड जी आहे ती वेगळ्या क्षेत्रात आहे. मग असं वाटायला लागलं की कसं प्रत्येकाची अपेक्षा असते, आपल्या कुटुंबाची अपेक्षा असते की पोरगा जर पदवीधर झालेला आहे, अभियांत्रिकीमधनं झालेला आहे, पोरगा आता कमवत्या वयाचा आहे, त्यानं कमवायला पाहिजे. मला असं वाटायला लागायचं की मी जॉब करूया की फुल टाइम अभ्यास करूया. कारण मी प्रयत्न केला सुरुवातीला 2 महिन्यामध्ये जॉब सुरू असताना अभ्यास करण्याचा. सोबतचे मित्र वगैरे कमवायला लागले असतील कदाचित, ते प्रेशर पण असेल. अडचण येत होते. हो सर, ते तसे म्हणजे साहजिकच आहे. आपण कुठेतरी कम्पेअर करायला लागतो की आपले मित्र आहेत, कुठेतरी सेटल व्हायला लागलेले आहेत. पण तरी माझे मित्र खूप कोऑपरेटिव्ह होते. ते मला नेहमी म्हणाले किंवा नेहमी आता इव्हन म्हणतात की तुला काहीही लागलं तर काही अडचण नाही. पण तरी मला स्वतःला प्रश्न होता की मी जॉब करावा की करू नये. अशा वेळेस कठीण परिस्थिती होती. जॉब सोडला आणि जर सक्सेस झालं नाही, कारण जर स्पर्धा परीक्षेचा जर सक्सेस रेट आहे ना तो बऱ्यापैकी कमी आहे आणि आपल्या इकडे जर काही अल्टरनेटिव्ह प्लॅन बी नसेल तर मग काय करावं ना, हा मोठा प्रश्न असतो. सो मग अशा वेळेस मला काय करावं कळत नव्हतं. मग मी आई वडिलांना म्हटलं की हा जॉब आहे मी करतोय, 15-20 हजाराची काहीतरी नोकरी आहे ती करतोय, परंतु यात किती रमेल ना, मला हा मोठा प्रश्न आहे. मी इथे सॅटिस्फाईड नाहीये. तर मग मी काय करावं, जॉब सोडूया की कंटिन्यू करूया? ते म्हणाले, बघ म्हणे, तुझे सगळे डिसिजन आतापर्यंत तुझे असायचे. तुला सायन्स घ्यायचं होतं, तू घेतलास. त्याच्यानंतर तुला इंजिनिअरिंग करायचं तू केलंस, तुला जॉब करायचं तू केलास. मग जॉब सोडताना तू काय विचारतो? काहीही डिसिजन घेतला तरी आम्ही तुझ्या सोबत आहोत. डिसिजन घेतला आणि खूप वाईट म्हणजे वाचायचं की जर सक्सेस नाही झालं तर काय करायचं, नाही का? मग काय होईल? तर मग जसं सोडला तर मला असं वाटतं सर की कुठेतरी पॉझिटिव्हिटी सुद्धा असते. जेव्हा आपण कुठेतरी मेहनत करण्याचा प्रयत्न करतो ना, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मदत करण्यासाठी सुद्धा येतात. केंद्र शासनाची एक योजना होती, त्याच्यामध्ये जेव्हा मी पास झालो, म्हणजे ते जॉब वगैरे सोडला त्यानंतर मला त्या योजनेचं माहित झालं. मौलाना आझाद यांच्या नावाने एक अल्पसंख्याकाची स्कीम आहे. त्याच्यातनं मी अमरावतीला युनिक अकॅडमी आहे अमोल पाटील सरांची, त्या अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षेचे MPSCचा प्रीचे क्लासेस केले. प्रिलिम माझा पहिलाच अटेम्प्ट होता तो. प्रिलिम मी दिली, प्रिलिम झालं, पास झालो. मेन्स मी दिली. मेन्सचा एक्झाम संपली आणि मेन्सचा एक्झाम संपल्यानंतर जेव्हा मी घरी वापस आलो तर मला 22 सप्टेंबर आजचा दिवस आठवतो. 22 सप्टेंबरला मला बार्टी संस्था जी आहे, जी स्पेशली शेड्यूल्ड कास्ट या कॅटेगरीसाठी बऱ्यापैकी स्कीम राबवते त्यांच्या उन्नतीसाठी, मी बार्टीची एक्झाम दिली होती. बार्टीने त्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर केला. बार्टीने मला सांगितलं की यू आर सिलेक्टेड फॉर UPSC दिल्ली. आय वॉज व्हेरी हॅपी, कारण तो माझा वाढदिवसाचा दिवस होता. मग मला बार्टीने सांगितलं की तुम्ही दिल्लीसाठी तयार झालेले आहात. मग मी बार्टीतनं 1 वर्षाचा अभ्यास केला UPSCचा, कारण मला असं वाटायचं की माझा जो पहिला अटेम्प्ट आहे त्या पहिल्या अटेम्प्टमध्ये माझा स्कोर हा बऱ्यापैकी आहे. हॅलो जी 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 ऐकतोय. हॅलो सर, आवाज ऐकताय? हो हो, येस अक्षय, येतोय आवाज तुझा. हॅलो सर. बरं, अक्षयचा फोन कट झालेला, आपण पुन्हा एकदा संपर्क साधू. त्याला श्रद्धा देखील आपल्यासोबत आहे. श्रद्धा, आता तहसीलदार बनलेली आहेस, आदिवासी भागातून आलेली आहेस,
काय नेमकी स्वप्न आहेत, काय करायचा प्लॅन आहे पुढे? कारण तुझ्यासारख्या अनेक मुली असतील ज्या अशाच हालाकीच्या स्थितीतनं जात असतील, मात्र गाईड करणारं कोणी नसेल. आणि मगाशी देखील अजय जसं म्हणाला, नरेंद्र जसं म्हणाला की कोणीतरी पाठीवरती हात ठेवणारं खूप महत्त्वाचं असतं, गाईड करणारं खूप महत्त्वाचं असतं, आणि त्याचबरोबर नैराश्य दूर करणारं कोणतरी खूप गरजेचं असतं. अशा असंख्य मुली असतील, काही करशील त्यांच्यासाठी? हो सर, नक्कीच. कसं आहे की आतापर्यंत जे दुर्गम भागात असतात त्यांच्याकडे ना इंटरनेट असतं ना काही, आणि त्याचबरोबर त्यांना या स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती सुद्धा नसते की असं काहीतरी क्षेत्र आपल्याकडे आहे अवेलेबल. आणि त्या ह्याच्यामध्ये मग काय होतं की माहितीच्या अभावामुळे त्यांना ग्रॅज्युएशन नंतर पुढे काय करायचं, म्हणजे जरी शिकले तिथपर्यंत तरी पुढे काय करायचा हा प्रश्नच असतो. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की मुली ज्या असतील तर मुलींचं जनरली एज्युकेशन थोडंफार झालं की लगेच लग्न लावायच्या मागे घरचे लागतात. तर अशा मुलींना मी सांगेन की काही जरी झालं तरी फायनान्शियल इंडिपेंडन्स जे आहे, स्वतः आत्मनिर्भर होणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की मुलींचं काय, लग्न झालं की झालं. तर असा विचार जो आहे त्या विचाराच्या चौकटीतून आपण बाहेर यायला हवं. आणि ज्या काही होतकरू मुली असतील त्यांना मी नक्कीच मार्गदर्शन करेन पुढे येईल. नक्कीच. आणि श्रद्धा, या सगळ्या प्रवासामध्ये अडचणी काय काय आल्या? कारण आय एम शुअर असंख्य अडचणी त्यात आलेल्या असतील, कारण जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते इतक्या सहजासहजी तर काही मिळालं नसेल. सर, माझ्या नशिबाने आम्हाला घरी म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमतरता जी आहे ती आईने भासू दिली नव्हती. घरी इंटरनेट वगैरे होतं, त्यामुळे बराचसा स्टडी जो आहे तो माझा त्याच्या थ्रू होत होता. आणि बाकी मी फॉर्मल कोचिंग जे आहे ते कुठेही घेतलं नाही. नंतर इंटरव्ह्यूसाठी मात्र मी वेगवेगळ्या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूज वगैरे दिले, परंतु त्याआधी जो अभ्यास करायला लागणार होता त्यासाठी मी मात्र पूर्णतः इंटरनेट आणि इतर यशस्वी विद्यार्थी जे होते जुने त्यांचे काही व्हिडिओज असतील त्याच्या थ्रू मी अभ्यास केला. त्याचबरोबर MPSC जे आहे ते स्वतः सिलेबस आणि जुने पेपर्स याच्या थ्रू खूप चांगलं मार्गदर्शन करतच असते. ते जरी मिळालं तरीसुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे सर. नक्कीच. खूप खूप इन्स्पायरिंग हा सगळा प्रवास आहे श्रद्धा तुझा. मी पुन्हा येतो श्रद्धा, कारण एक सगळं आपण बोलतोय, भरभरून सगळेजण बोलत आहेत आणि या सगळ्या गप्पा मारतायत. आरती पवार देखील आपल्यासोबत आहे. आरती, 1.5 वर्षात 4 परीक्षा क्रॅक केलेल्या आहेस, हे साध्य तरी कसं केलंस? हो सर, ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला होता त्यावेळेस मी ठरवलं होतं की याच्यामधून आता मागे फिरायचं नाही, जे मिळेल ते स्वीकारायचं. व पहिलं पद जे मला मिळालं त्याच्यामध्ये मी करनिरीक्षक या पदावर रुजू झाले. परंतु मला असं वाटत होतं की नाही, आपलं हे फायनल ध्येय नाहीये. व त्याच्यामुळे मग मी पुढच्या परीक्षा हे कंटिन्युअसली देत राहिले व त्याच्यामध्ये मला हे यश मिळत राहिलं. व आता जे यश मिळालेलं आहे ते खूप मोठं आणि माझं फायनल म्हणजे अंतिम ध्येय होतं, हे मला असं वाटतं की माझं फायनल अंतिम ध्येय मिळाले मला. नक्कीच. मात्र हे करताना अडचणी पण आल्या असतील अनेक, त्याच्यावर मात कशी केलीस? म्हणजे काय काय मुळात अडचणी होत्या? मी हे यासाठी विचारतोय ना की आता जे विद्यार्थी तुला श्रद्धा बघतायत ना, ते देखील या अडचणीतनं जात असतील तर त्यांना एक खूप मोठा सपोर्ट मिळेल तुझ्या बोलण्यातनं की नाही, तुलाही अशा परिस्थितीनं जायला लागलं होतं आणि तू त्याच्यावर मात करू शकलीस, तर त्यांना वाटेल आम्ही मात करू शकू. हो सर, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक कॅन्डिडेटला ह्या प्रवासामध्ये अडचणी येतात हे निश्चितच आहे. पण मी त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की अडचणींचा भाव करू नका, त्याला सामोरे जा. म्हणजे तुम्ही जेवढं त्याला जास्त सामोरे जाताल तेवढं तुमच्यामध्ये पॉझिटिव्हनेस वाढत जाईल. व याच्यामध्ये तुम्हाला मला तरी नोकरी करून हा अभ्यास करावा लागला. म्हणजे मला नोकरीचा टायमिंग हा सकाळी 10 ते 6 हे करून मी त्याच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये जो मिळत होता त्याच्यामध्ये मी अभ्यास केला आणि ह्या पदापर्यंत पोहोचले. अडचणी ह्या सगळ्यांनाच येत असतात, परंतु त्याच्यावर मात करायची हे कसं, हे आपल्यावर डिपेंड असतं. व सभोवतालचं वातावरण कसं आहे याच्याशी पण आपण जुळून घेणं खूप महत्वाचं असतं असं मला वाटतं सर. नक्की. आणि आरती, यामध्ये सातत्य अभ्यासात ठेवलेलं होतं. आता तू म्हणालीस की दिवसात किती अभ्यास केलास? सर, मी अभ्यासाचं म्हणजे प्लॅनिंग जे आहे ते पहिल्या म्हणजे अभ्यासाचं प्लॅनिंग हे ज्यावेळेस आपली डेट ठरत असते प्रिलिम्सची किंवा मेन्सची त्या दिवसापासून
पासून आपण जे डेली टार्गेट्स असतात, एकदम मोठं टार्गेट सेट करण्यापेक्षा आपण जे छोटे छोटे टार्गेट जर सेट केले, म्हणजे मी डेली जे टार्गेट्स ठेवायचे ते कम्प्लीट करत अभ्यास केला, जे त्याच्यानुसार सातत्य ठेवलं तर हे यश नक्की मिळतं असं मला विद्यार्थ्यांना सांगू वाटतं की छोटे टार्गेट्स ठेवा तुम्ही व त्याच्यामधूनच तुम्हाला मोठं टार्गेट पर्यंत तुम्ही निश्चित पोहोचू शकाल. आरती, खूप महत्त्वाचं हे वाक्य आहे तुझं की छोटे छोटे टार्गेट्स ठेवा आणि जशी शिडी असते एक 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 पायरी चढत जाणं हे खूप गरजेचं आहे. आरती, मी पुन्हा तुझ्याकडे येतो. इंद्रायणी देखील आपल्यासोबत आहे. इंद्रायणीच्या घरच्यांचा सपोर्ट, सासरच्यांचा सपोर्ट आपण बघितलं, कारण लग्नानंतर तिनं हे यश संपादित केलेलं आहे. इंद्रायणी, आता घरच्यांच्या विश्वासाला तू खरी उतरली आहेस, मात्र त्यांच्या आता काय अपेक्षा आहेत तुझ्याकडनं? ॲक्च्युली पहिल्यापासूनच आपल्याला या क्षेत्रात करिअर घडवायचं आहे हे मला स्वतःला क्लिअर होतं आणि माझ्या या निर्णयाला त्यांनी खंबीर साथ दिली. आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मला असं वाटतं सर्वात आनंदी तेच होते आणि त्यांची सध्या त्या ह्याच्यावरती प्रतिक्रिया हेच आहेत की ते माझ्या या यशावर समाधानी आहेत. पण इथेच थांबायचं नाही आहे, तर आपल्याला परत म्हणजे पुढच्या पदांसाठी पण प्रयत्नरत राहायचं आहे ही त्यांची इच्छा आहे. त्यामुळे सध्याच्या यशावर ते समाधानी आहेत. पण आता मला सांग, तहसीलदार पदाला गवसणी तर तू घातलेली आहेस, तर पुढे काय, म्हणजे काय काम नेमकं करायचं आहे, डोक्यात काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर माझ्या कामामध्ये सगळ्यात मूलभूत तत्व प्रामाणिकपणा हे असेल आणि जे संविधानाचे आदर्श आहेत, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि एकता, हे आदर्श जपण्याचा आणि ते त्या गोष्टीला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा, माझ्या पदाला आणि माझ्या कार्याला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन आणि तेवढी इंटिग्रिटी माझ्या कामामध्ये ठेवण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन. आणि माझ्या हातून जे गरजू आहेत किंवा ज्यांच्यासाठी मी त्या पदावर बसली आहे आणि ज्यांचं माझ्याकडून ते काम आहे ते प्रामाणिकपणे त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांना ती सेवा देण्याचा मी नेहमी पूर्ण प्रयत्न करेल आणि फुल डेडिकेशनने काम. नक्कीच. आणि आज या महाराष्ट्राला आणि देशाला अशाच ऑफिसर्सची इंद्रायणी खऱ्या अर्थानं गरज आहे. मी पुन्हा तुझ्याकडे येतो. प्रसाद देखील आपल्यासोबत आहे, प्रसाद चौगुले, कारण राज्यात तो पहिला आलेला आहे, मात्र त्याचे प्लॅन पुढे काय आहेत हे त्याला मी विचारतो. प्रसाद, पुढे आता डोक्यामध्ये नेमकं काय आहे? कारण आय एम शुअर अनेक विद्यार्थ्यांना तू येणाऱ्या काळात गाईड करशीलच, मात्र त्याचबरोबर या समाजासाठी, या राज्यासाठी, या देशासाठी तुझ्या डोक्यात नेमकं काय? प्रसादकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. मात्र अजय आणि नरेंद्र या दोघांनी हाच प्रश्न मी विचारतो. अजय आणि नरेंद्र, पुढे तुमच्या दोघांच्या डोक्यात मध्ये काय आहे? कारण मला माहिती आहे तुम्ही देखील अनेक आपल्या मित्रांना किंवा अनेक विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात गाईड कराल. अडीअडचणी असतील त्यांच्या त्या तुम्हाला माहिती आहेत, कारण तुम्ही सगळेजण त्यातनं गेलेले आहात, त्यामुळे तुम्ही त्यांना योग्य गाईड करू शकाल. मात्र पुढे काय करायचं आहे? कारण आता एक म्हणजे अजय तू उपजिल्हाधिकारी झाला आहेस आणि नरेंद्र तू नायब तहसीलदार झालेला आहेस. काय डोक्यात आहे तुमच्या? उपजिल्हाधिकारी पदी आता माझी जरी निवड झाली असेल तरीही मी UPSCतून जिल्हाधिकारी या पदापर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. पण ते करत असताना मला जे काही आता ज्या पदावर माझी निवड झालेली आहे त्या पदावर पहिल्यांदा रुजू होऊन चांगल्या प्रकारे काम करून मी ज्या भागातून आलेलो आहे त्या लोकांच्या समस्या आणि त्यांची जाणीव मला आहे, तर मी ते डोक्यात ठेवून ते काम करण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या कामामध्ये पूर्ण इंटिग्रिटी आणि प्रामाणिकतेने कसं लोकांना न्याय देता येईल, माझ्या हातामध्ये जे काही असेल किंवा मला ज्या कामासाठी आता रुजू केलेलं आहे त्या कामात मी पूर्ण प्रामाणिकपणे कसं काम करेल आणि माझ्या आईवडिलांचं त्याचप्रमाणे गावाचं नाव कसं चांगल्या प्रकारे अजून करता येईल या दृष्टीने मी पहिल्यांदा कामावर जाऊन प्रयत्न करेल. आणि ते करत असतानाच सोबत मी UPSCची ही तयारी करण्याचं माझी आता मानसिकता आहे आणि मी ते करत राहील असं मला नक्कीच. आणि यश मिळेलच तुला. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या सोबत आहेत. नरेंद्र, तुझ्याकडे देखील मी येतो. एक छोटासा ब्रेक घेऊया आपण आणि त्यानंतर या सगळ्यांशी गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत, कारण जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही सगळी मोलाची माहिती पण आहे आणि त्याचबरोबर या यशोगाथा देखील प्रत्येकासाठी महत्त्वाच्या आहेत. छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. हे सगळे यशोवीर आपल्यासोबत आहेत MPSC मध्ये. त्यांनी आपण बघतोय अभूतपूर्व असं यश जे ते संपादित केलेलं आहे. मात्र या यशाला एक वेगळी किनारे अडती म्हणजे अतिशय वाईट स्थितीमध्ये, अतिशय खडतर स्थितीमध्ये त्यांनी हे यश संपादित केलेलं आहे आणि प्रत्येकाला आपण बघतोय घरच्यांचा जो सपोर्ट होता तो खूप मोलाचा आहे. नरेंद्र, तुझ्याकडे मी येतो. आज प्रश्न तुला की एकतर अनेक विद्यार्थी तुला ऐकतायत. नरेंद्र, आता त्यांना तू काय सांगशील? माझी जरी आता नायब तहसीलदारपदी निवड झालेली असली तरी माझा आत्ताचा MPSCचा प्रवास काही थांबलेला नाही. मी अजूनही क्लास 1 अधिकारी बनण्यासाठी अभ्यास अजून चालूच ठेवणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माझं एवढंच म्हणणं आहे, जे तुम्ही करताय ते पूर्ण फोकस देऊन करा, पूर्ण स्टडी प्लॅन बनवा आणि तो फॉलो करा. जे काही अभ्यास करत असताना किमान ॲव्हरेज 8 तास अभ्यास करा आणि व्यायामालाही रोज थोडा वेळ द्या. व्यायाम केल्याने अभ्यासात नक्कीच फायदा होतो. नक्कीच व्यायामाचा पण संदेश दिलेला आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा मी तुझ्याकडे येतो आणि आपल्यासोबत अक्षय देखील आहे. अक्षय, अनेकांना न्यूनगंड असतो की आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहोत किंवा आमची घरची परिस्थिती तेवढी चांगली नाही आहे आणि असं असताना या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा एकूणच सगळ्या स्पर्धांमध्ये आम्ही कसं उतरणार आणि कसं दुसऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही भिडणार आणि कशा प्रकारे यश संपादित करणार. न्यूनगंडांना पछाडलेले असतात, मात्र तुम्ही या सगळ्याला छेद देऊन उभे राहिलेले आहात, त्यामुळे तुम्ही म्हणून आदर्श आहात. अक्षय, काय सांगशील अशा अनेकांना जे कदाचित हारलेले असतील, कदाचित निराश झालेले असतील, कदाचित न्यूनगंडांना पछाडलेले असतील, त्यांना काय सांगशील? सर, खरं सांगायचं ना तर तुम्ही जे न्यूनगंड म्हणतायत त्या न्यूनगंडाने मी कधी कधी पछाडलेलो होतो. मला कधी कधी असं वाटायचं की हे माझ्या बाबत का, मलाही चांगलं एज्युकेशन मिळायला पाहिजे, मलाही घराचं एन्व्हायरमेंट चांगलं मिळालं पाहिजे. पण ठीक आहे, आपल्याला जे न्यूनगंड असतात ना त्या न्यूनगंडावर आपणच कशी मात करायची नाही तर आपण शोधायचं असतं. आपण यासाठी ना की आपले आई कधी अभ्यास करताना ना आपल्या आई वडिलांच्या डोळ्यासमोर चेहरा जर आला ना बऱ्याच गोष्टी नॉर्मल होत जातात. की भंगार विकणारे माझे आई वडील, मोजरी करणारी माझी आई, तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला की माझं जे न्यूनगंड आहे किंवा मला जी वाटते भीती ते कुठल्या कुठे निघून जायचं. हां, काही क्षणासाठी मी डिमोटिवेट व्हायचं. कधी कधी वाटायचं की जसं असं झालं होतं की पहिल्या अटेम्प्टमध्ये माझा प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू मी दिलेला होता आणि सेकंड अटेम्प्टमध्ये UPSC आणि MPSCचं ताळमेळ न संपल्यामुळे मला दुसऱ्या अटेम्प्टची मी प्रिलिम सुद्धा पास नाही झालो. असं मला मग वाटायला लागलं होतं की काय चालू आहे बुवा, मी चुकतो काय कुठेतरी. अशा न्यूनगंड अशा वेळेस ना काय झालं, माझे आई वडील, माझे मित्र, माझे शिक्षक लोक कायम माझ्या पाठीशी होते. त्याच्यामुळे बऱ्यापैकी मला सपोर्ट राहिला. बऱ्यापैकी काय माझं बऱ्याचदा काय होतं माहिती आहे की आपल्याला ना कोणाच्या तरी पाठीवर हाताची गरज असते. कुणीतरी असं वाटतं की जेव्हा आपण कधीतरी दुःखात आहोत, काहीतरी अपयशाने खचून जातो, तर तेव्हा कोणतं आपल्याला म्हणायला पाहिजे की यार काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहेत. मला माझ्या गावामध्ये एक शाळा आहे, देवरंजा हायस्कूल म्हणून विषयातली. तिथे मी 8वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेतो. तिथे बरेचसे शिक्षक ना माझ्या कायमसोबत असायचे. शेठे मॅडम असतील, गुडदे मॅडम असतील आणि ही बरेच लोक ना काय माझ्यासोबत असायचे की जरी ते टीचर असायचे ना पण माझ्यासाठी काय माझे फ्रेंड, माझे फिलॉसॉफर, गाईड, माझे मित्र सगळे काय असायचे. तर त्यांच्यामुळे ना बऱ्यापैकी मी न्यूनगंडावर मात केली. आता बराचसा प्रश्न उरतो की आपण गरीब आहोत, आपली परिस्थिती कठीण आहे, आपल्या बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या नाही. पण नाही तर काय, यासाठी बऱ्याचशा गोष्टी कधी ज्या निगेटिव्ह असतात ना तर पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला असतात त्या गोष्टी शोधता आल्या पाहिजे. कधी कधी आपल्याला जे म्हणजे आताचे जे नवीन मुलं जे सिलेक्ट होतात ना त्या नवीन मुलांकडून आपल्याला बऱ्यापैकी गायडन्स मिळतं. मी स्वतः आमच्या इथल्या इंटरव्ह्यूच्यासाठी आमचे इथले नायब तहसीलदार असतील, त्यांचे मिस्टर असतील, यांची मदत घेतली. त्यानंतर आमचे ठाणेदार आहेत, ठाणेदार होते बोरकर सर म्हणून, त्यांचं मला गायडन्स मिळतात. अशा लोकांना आपल्याला मिळतात कुठेतरी, ते कुठेतरी शोधता आले पाहिजे. ते मिळाले ना ते आपल्या न्यूनगंडावर मात करायला आपल्याला खूप मदत होते सर, असं मला वाटतं. वा वा वा, क्या बात आहे. एक शेवटची कमेंट मी घेतो आणि त्याच्यानंतर कार्यक्रमात आपण थांबणार आहोत. आरती, तुझ्याकडनं एक शेवटचा संदेश काय सांगशील? सर, मी जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की या परीक्षेमध्ये तुमचे पेशन्स किंवा संयम जो म्हणतात तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे एखादं अपयश आलं, कारण 2018 साली राज्यसेवेला प्रिलियम सुद्धा माझी निघाली नव्हती, ते पहिलं मला अपयश मिळालं होतं. त्यावेळेस तुमचा जो संयम आहे तो खूप मॅटर करतो की या परीक्षेमध्ये तुम्हाला संयम खूप पाळावा लागतो.
व ही जी परीक्षा आहे ही खूप मोठी प्रोसेस आहे. याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होतोपर्यंत 1 ते 1.5 वर्ष कालावधी जातो. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर अडचणी लोक विचारत असतात व एक मुलगी म्हणून मी सांगू इच्छिते की ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी करत असतात की जे ध्येय पाहिलेले आहे ते मध्ये लोकांच्या सांगण्यावरून किंवा लोकांच्या दबावामुळे ते ध्येय मध्ये सोडून देऊ नका. जोपर्यंत तुम्हाला तुमचं फायनल अंतिम ध्येय मिळत नाही तोपर्यंत पेशन्स ठेवा आणि सतत पॉझिटिव्ह राहा. मित्रपरिवार चांगला ठेवा व आई वडिलांचा सपोर्ट तर हा प्रत्येकांना असतो व त्याच्यासोबत आपले जे मित्रपरिवार असतो तोही चांगला जो अभ्यासू आहे किंवा जो आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहे असा मित्रपरिवार तुम्ही सतत तुमच्या सोबत ठेवला पाहिजे असं मी सांगू इच्छिते. नक्कीच खूप महत्त्वाचं बोललीस आरती तू. सगळ्यांचे खूप धन्यवाद. खरं तर आज वेळ आपल्याला कमी पडतोय, इतक्या छान गप्पा सगळ्यांशी मारायच्या आहेत, पण आय एम शुअर की प्रत्येक विद्यार्थ्याला आणि केवळ विद्यार्थ्याला नाही प्रत्येकाला याच्यातनं तुमच्या संघर्षातनं काही ना काहीतरी मिळालं असेल. अजय तुझे धन्यवाद, नरेंद्र शिंदे तुझे धन्यवाद, अक्षय गडलिंग, श्रद्धा बागराव, प्रसाद चौगुले, आरती पवार आणि इंद्राणी गोमासे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुमची ही यशोगाथा तुम्ही अगदी या बोलक्या शब्दांमध्ये आमच्यापर्यंत मांडलेली आहे. शेवटी जाता इतकंच अल्बर्ट श्वाइट्झरचे खूप छान वाक्य आहे की स्टार्ट वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव, मेक समथिंग ऑफ इट अँड नेव्हर बी सॅटिस्फाईड. जे आहे ते बघा, जे नाही आहे त्याचा शोध घेत बसू नका. जे आहे त्यांनी काहीतरी घडवायचा प्रयत्न करा आणि हे सगळे यशोवीर कसे घडलेले आहेत ते आपण बघितलेले आहेत. ते सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या देशासाठी समाजासाठी त्यांच्याकडनं खूप चांगलं काम हो हीच प्रार्थना करूयात. झाली ते सामन्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी पात्रा TV9 मराठी.